श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे रक्षाबंधन, श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा. रक्षाबंधन हे आपण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरं करत असतो. पण यावेळेस बघा, असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की दुर्ध शर्करा योगच तयार झालेला आहे. कशा पद्धतीने? तर हे जे 3 योग आहेत, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि त्याचबरोबर तिसरा श्रावणी सोमवार, हे एकत्र आल्यामुळे हा योग आहे तर तो अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व हे पृथ्वी तलावरती 1000 पटीने सक्रिय असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. तर उद्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीने आपल्या घरावरती प्रसन्न व्हावं आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व दारिद्र्य दूर करावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, तर ते दूर व्हावे आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा माझ्या घरावरती व्हावी. माझ्या घरामध्ये जे मी कष्ट करते त्याचं नशिबाला फळ मिळावं, कष्टाचं चीज व्हावं, यासाठी आपण अनन्यसाधारण प्रयत्न करत असतो. पण काही वेळेस आपल्या घरामध्ये जे दोष तयार झालेले असतात किंवा आपल्या कुंडलीमध्ये दोष तयार झालेले असतात, त्यामुळे काय होतं की त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. तर त्यासाठीच आपल्याला भरपूर कष्ट करायचे असतात आणि त्या कष्टाबरोबर ज्यावेळेस आपण हे उपाय करतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी अनन्यसाधारण प्रसन्न होत असतात. तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे उद्या आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची. धुळीच्या रूपामध्ये जी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असते तर ती संपवण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजा जो आहे तर तोही व्यवस्थित छान स्वच्छ पुसून घ्यायचा. फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद, मीठ, गोमूत्र हे पाणी बनवायचं आणि त्यापासून आपली फरशी पुसायची आहे. त्याच्यानंतर आपले देव जे आहे तर ते व्यवस्थित त्यांची पूजा अर्चना करून घ्यायची आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे. माता लक्ष्मी ह्या पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात, भूमंडलामधनं पृथ्वी तलावरती येतात आणि बघत असतात की त्यांच्यासाठी कोण किती उपाय करत आहे, कोण किती सेवा करत आहे. त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, त्याबद्दलची माहिती, कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. सकाळी या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्हाला सकाळी 8च्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सकाळी 8च्या आत हा उपाय केला तरच तुम्हाला त्याचे पाहिजे तसे फायदे हे बघायला मिळतील, नंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर काय करायचं आहे, या उपायासाठी तुम्हाला एक जे पांढरी रुई असते बघा, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे रुईमध्ये 2 प्रकार आहेत, एक पांढरी रुई आणि एक निळ्या कलरची रुई. तर पांढरी रुई जी असते तर त्याला देवरुई सुद्धा म्हटलं जातं. तर या पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक पान आपल्याला घरी तोडून आणायचं आहे. आता उद्या सकाळी जर तुम्हाला पान तोडायला शक्य नसेल तर तुम्ही आजच घरामध्ये तोडून आणलं तरीही चालेल, काही अडचण नाही. तर हे जे रुई आहे, पांढरी रुई, तर याच्यामध्ये मुळांमध्ये गणपती बाप्पांचा निवास असतो. या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. या पानामध्ये भगवान शिवशंकरांचा निवास असतो. तुम्हाला माहिती आहे याची जी फुलं आहेत, पानं आहेत, तर ते आपण भगवान शिवशंकरांवरती अर्पण करत असतो. तर ह्या पांढऱ्या रुईच्या पान एक आपल्याला घरी तोडून आणायचं आहे. तोडून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता हा उपाय आपल्याला 8च्या आत का करायचा आहे, कारण आपल्याला सूर्योदयाबरोबर हा उपाय करायचा आहे. कारण हे पांढऱ्या रुईचं जे झाड आहे तर ते सूर्याचं प्रतिनिधित्व करत असतं. सूर्याला ते झाड अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही सकाळी सूर्योदयाबरोबर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे पान स्वच्छ धुवून घेतलं की त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर एक लाल कलरचा पेन घ्यायचा आहे.
लाल कलरचाच घ्यायचा, स्केच पेन घेऊ शकता किंवा कोणताही पेन घेऊ शकता. फक्त ते पान फाटणार नाही अशा पद्धतीचा पेन घ्या. शक्यतो करून स्केच पेनच घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ते जे पान आपण घेतलेलं आहे त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जी काही तुमची इच्छा असेल, नोकरी संबंधित, घरातील अडचणी, दुःख, दारिद्र्य, आजारपण दूर व्हावं, हे सर्व दोष दूर व्हावेत, घरामध्ये जो पैसा येतो तर तो स्थिर राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आता पैशांच्या संबंधित तुमची इच्छा असेल तर तुम्ही पैसा लिहायचं, नोकरीच्या संबंधित असेल तर नोकरी लिहायचं, किंवा प्रमोशन असेल तर प्रमोशन असं लिहायचं आहे. त्यावरती तुमची इच्छा लिहायची. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं नाव सुद्धा टाकायचं आहे. जे काही तुमचं नाव असेल ते नाव तुमचं तिथे टाकायचं आहे. त्यानंतर त्या इच्छेवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहे, धूपदीप अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राची 1 माळ जप करायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठण, व्यंकटेश स्तोत्रमचं एकदा पठण, म्हणजे भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर या तिन्ही देवतांचे आपल्याला तिथे पूजन करायचं आहे. त्यांची सेवा त्या पानावरती करायची आहे. त्याच्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा. लाल कलरच्या कपड्यामध्ये हे पान तुम्हाला बांधायचं आहे. बांधल्यानंतर ज्या झाडाचं पान आपण तोडून आणलेलं आहे त्याच झाडाजवळ तिथे जायचं. एक थोडासा खड्डा तिथे तुम्हाला करायचा आहे. हाताच्या साहाय्याने, कशाच्याही साहाय्याने करू शकता. आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते परत तिथे तुम्हाला पुरून द्यायचं आहे. त्यावरनं थोडीशी माती टाकायची आणि थोडंसं पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. पान घरी आणायचं, त्यावरती इच्छा लिहून जी सेवा सांगितली आहे ती करायची. लाल कपड्यामध्ये बांधून ज्या झाडाचं पान आणलं त्याच झाडाच्या खाली तुम्हाला तुमची इच्छा ही तिथे नेऊन खड्ड्यामध्येही पुरायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय सकाळी उद्या 8च्या आत करायचा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया उद्या आपल्याला सकाळी 8च्या आत करायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करा, नक्की फायदा होईल. फक्त मनामध्ये आपण जे उपाय करत असतो त्यामध्ये आपली विश्वास असणं, आपली श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे भक्तीने आणि विश्वासाने उपाय करा, त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. नक्कीच आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात तर त्या पूर्ण होतील. आता तुम्हाला असं वाटतंय ना की आपल्या जीवनात आजारपण आहे तर ते आजारपण दूर व्हावं, तर आजारपण दूर असं लिहायचं आहे, किंवा प्रगती असं लिहा, किंवा मग धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, प्रमोशन, असं जी काही इच्छा असेल, लग्न असेल तर असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर ते पान तुम्हाला तिथे जाऊन पुरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीबरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.